झीन टपाक डमडम. आले का तुम्ही ते काळा तोंड घेऊन घरात? तुम्हाला माहित झालं का नाही काही? आता काय झालं नवीन? वा, तुम्हाला तर माहिती पण नाही. तुमच्या भावाच्या पोराची सोयरीक झाली. त्याला 2 लाख रुपये हुंडा, 2 तोळे सोनं आणि एक आल्टो कार देऊन राहिले हुंड्यामध्ये. मग काय झालं? अहो, आपलं पोरग 30 वर्षाचं झालं आणि नुसते पाहुणे येते आणि जाते. तुम्ही काही करी नका होऊन. तुम्ही काही करा, नाही तर मग त्या पोराची तरी सोयरीक मोडा. तू काही टेन्शन न घेऊ. इथं मग पोराची सोयरीक व्हाय ना, आणि मी त्याच्या पोराची सोयरीक कस काय होऊन देईन? आता लगेच मोडून टाकी तो. म्हणजे इथं माय पोराची सोयरीक व्हाय ना, त्याच्या पोराची कस काय होऊन देईन मी? लगेच सोयरीक मोडून टाकतो त्यांची. त्या पाहुण्यांचा नंबर आणलेला आहे म्या, त्यांना काही चाट लावतो आणि मोडून टाकतो. त्या पोऱ्याबद्दल असं एकाचं 2 वाढून सांगतो ना, त्यांनी सोयरीकच मोडली पाहिजे. मग आता सोयरीक तर झालेली आहे. मग अजून काही विचारायचं असलं, अजून काही चौकशी बिकशी करायची असली तर करून घ्या. आणि तुला तर माहिती आहे भाषा मॉल आहे, याला काही व्यसन नाही आहे, दारूचं नाही, काही काडी माडी गोवा मावा कायच नाही आहे. कोणा टोकार पोरांच्या नादी नाही लागणार, काही नाही, फक्त आपलं कामाशी काम. अरे मला काही टेन्शन आहे का तू असल्यावर? तो वाला भाषा म्हणजे मावाला भाषा. आता मला माहिती ना तो वाला भाषा कसा आहे कसं नाही. पण ते दुसऱ्या मेवण्याचं पोरग जरा डांबरट आहे बरं. तो मेवणा डांबरट आहे आणि त्याचं पोर आहे डांबरट आहे. नाही का? मग बोलू आपण. तू एकदा फोन उचल, लयाचा फोन येऊन राहिला. हॅलो. हा, उचलला. नमस्कार सोयरे हो. नमस्कार. नमस्कार. कोण बोलायले? सोयरे हो म्हणलं, पांढरीच्या पुलावरून बोलू राहिलो. शांतीलाल सोयरीक मोडे, तुमच्या होणाऱ्या जावायचा काका. कोण? आपला शांतीलाल सोयरीक मोडे. ओळखलंय वाटतं. पाहुणे तुमच्या गावातून फोन आला मला. शांतीलाल आहे तुमचा भाऊ. ठेव स्पीकरवर ठेव. बोला ना सोयरे हो, कस काय लावला मला फोन? काय सोयरे हो, तुम्हाला अख्ख्या तालुक्यामध्ये तेच घर भेटलं का पोरगी द्यायला? अरे ते मावाला सख्खा भाऊ सख्खी भाऊज आहे. पण काय माणसं काय राजा लय घाण. काय तर पोराची माय आहे का काय? 4-5 दिवसातून 4-5 वेळा भांडणं करते. तिला त्याशिवाय दमच नाही निघत. आता तुम्हाला का सांगायचं, आता 1 मिनिटापूर्वीच तिथं भांडण सोडून आलो मी. बाई नाही ती, आडाईनी 1 नंबरची. तुम्ही तिथं सोयरी करू राहिले, आपल्याला नाही पटत बाबा. भले तर मला सक्का भाऊन सक्की भाऊजे लई घाण लोक लई. आणि पाहुणे हो, तुम्हाला हे पण सांगतो, काय त्या पोराचं बाप धड आहे का? इकडे तिकडे दारू पित, इकडे पडत तिकडे पडत आहे. नुसतं पोराला सोयरी की बघत, इकडून पैसा काढ तिकडून पैसा काढ. काय धंदा मांडला नुसतं त्यांनी. लईच बेकार माणसं आहेत बाबा. पण सॉरी हो, मी तर ऐकलं पोराचे आईबाप सगळे चांगले, त्यांच्यासारखे माणसं नाही. अरे सॉरी हो, फसू राहिले. तुम्हाला कालच बोलावणार होतो मी घरी, पण तुमच्यावाला नंबर मला आज भेटला. आणि पाहुणे हो, तुम्हाला सांगतो, तो जो पोरे आहे ना, 1 नंबरचा डाकू. गरीब गायन पोटात पाय. तुम्हाला वाटत असेल पोऱ्या भोळा पिळ आहे. काय याचं भोळं पिळ? अजिबात भोळं पिळ नाही येते. आता तुम्हाला काय सांगू, कमीत कमी 10-12 लफडे येते. त्याच्यातले 4-5 तर मी स्वतः माझ्या हाताने पकडले. काय सांगू तुम्हाला, त्याच्या बापाले मले नाकी 9 आले त्याचे लफडे मिटवता. आता तुम्हाला फोन करायच्या आधीच तर मी 1 लफडं मिटवून आलो. आता मी त्याचा सख्खा चुलता हो. मी तुम्हाला कायले खोटं बोलन? आणि पाहुणे हो, तुम्हाला सांगतो, त्या पोऱ्याले दारूचा नांद आहे, मटक्याचा नांद आहे, पत्त्याचा नांद आहे, तमाशाचा नांद आहे. आता तुम्ही मला विचारा फक्त कशाचा नांद आहे. झीन टपाक डमडम.